नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे योगेश कामते आणि माझे श्री ॲग्रो मराठी या चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करतो। आज चर्चा करूयात आपण तूर मरण्याबाबत किंवा तूर उधळण्याबाबत। बऱ्याच ठिकाणी तूर उधळल्या जाते किंवा तुरीला मर येते, तर ती मर असते बऱ्याच कारणामुळे, म्हणजे फक्त फायटोप्तराच्या बुरशीमुळे किंवा फिजिरियमच्या बुरशीमुळे, तसेच काही जमिनीमध्ये उधळीचा म्हणजे आपले वाळवीचा प्रॉब्लेम असतो आणि काही ठिकाणी हुमणी पण असतात, त्याच्यामुळे पण हुमणी आणि वाळवी ही कीड तुरीच्या मुळा खातात, त्यामुळे सुद्धा झाड वाढतं किंवा उभा होतं। तर यासाठी जर उपाय करायचा असला तर केमिकल उपायापेक्षा तुम्हाला जैविक उपायाचे छान सुंदर रिझल्ट येतात। तर ते बघूयात काय आहे। तर जर तुम्हाला तूर उधळू द्यायची नसेल तर तुम्हाला त्याचं आळवणी म्हणजे ड्रेंचिंग करावं लागेल। ड्रेंचिंगसाठी तुम्हाला ट्रायकोडर्मा, सुडोमोना, मायक्रोरायझा आणि EPN नावाचे जे एक प्रॉडक्ट येतं ते वापरायचं आहे। तर हे कसं करायचं ते सांगतो तुम्हाला। एकरी तुम्हाला 2 किलो 1 किलो ट्रायकोडर्मा घ्यायचा आहे, 1 किलो सुडोमोनास घ्यायचा आहे आणि 100 ग्रॅम तुम्हाला मायक्रोरायझा घ्यायचा आहे, सोबत तुम्हाला 500 ग्रॅम EPN घ्यायचं आहे। याचं द्रावण कसं बनवायचं ते तुम्हाला सांगतो। याच्यासाठी तुम्हाला 200 लिटरच्या एका प्लास्टिकच्या बॅरलमध्ये एक अर्धा बॅरल पाणी भरून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 5 लिटर ताक टाकायचं आहे, 2 किलो गूळ टाकायचा आहे आणि 2 किलो डाळीचं पीठ म्हणजे बेसन टाकायचं आहे, चणा डाळीचं पीठ म्हणजे बेसन टाकायचं आहे। हे द्रावण मिक्स झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोना आणि मायक्रोरायझा तसेच EPN हे टाकायचं आहे। हे द्रावण तुम्हाला जवळजवळ 3 ते 4 दिवस त्याच अवस्थेत राहू द्यायचं आहे। फक्त त्यामध्ये एक करायचं रोज त्या एक लाकडाच्या काडीनं ते द्रावण फिरवायचं आहे। हे द्रावण तयार झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही काही शुद्ध पाणी टाकू शकता। जसं तुम्हाला समजा 300 लिटर पाणी जर लागत असेल ड्रेंचिंगला एकरी, तर तुम्ही 100 लिटर ॲडिशनल पाणी टाकू शकता। हे द्रावण जर तुम्ही तुरीला ड्रेंचिंग केलं, फक्त त्यावेळेस तुरीला ओल असणं आवश्यक आहे। ओल नसेल तर एखादं हलकंसं पाणी देऊन तुम्ही हे ड्रेंचिंग करू शकता। हे ड्रेंचिंग केल्यानंतर तुम्हाला मी 100% सांगतो तुमच्या जमिनीमध्ये किंवा तुमच्या तुरीचा जो मरण्याचा प्रॉब्लेम हा कधीच येणार नाही। जवळजवळ तुमची पूर्ण तूर पीक निघतपर्यंत हा प्रॉब्लेम तुमच्या जमिनीमध्ये येणार नाही। जरी तुमची तूर याच्यामुळे बुरशीजन्य रोगामुळे जरी उधळत असेल किंवा किडींमुळे उधळत असेल, जसं वाळवी आहे किंवा हुमणी आहे, तर या सर्व हे जर प्रॉडक्ट तुम्ही वापरले त्याच्यामुळे तुमची मर पूर्णपणे थांबला जाईल। तसेच मायक्रोरायझाच्या वापरामुळं जमिनीतला जो स्फुरद आहे तो सुद्धा तुरीच्या पिकाला चांगल्या मोठ्या प्रमाणात मिळेल। त्याच्यामुळं तुरीचं पीक आणखी बहारेल, उत्पन्न वाढेल आणि मुळांची वाढ पण छान होते। आणि पाण्याचा ताण जरी असला पिकाला तरी ताण बसत नाही। एकदा हा उपाय करून बघा आणि जर उपाय केल्यानंतर मला माहिती आहे 100% रिझल्ट येणार आहे। जर रिझल्ट तुम्हाला मनासारखे आले तर मला कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडत असल्यास प्लीज लाईक करा, कमेंट करा।